तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी 50वरती थोडंसं आपण निफ्टी 50ला जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केट ऑलरेडी ऑल टाईम हायला जातं आहे आणि ऑलरेडी ऑल टाईम हायला गेल्यानंतरनं ॲज अ पोझिशनल बेसिसवरती शॉर्ट करायचा प्रयत्न मार्केटला करू नका. मार्केट प्राईस ॲक्शन तयार करू दे. त्यानंतर आपण विचार करू शकतो ॲज अ पोझिशनल बेसिस जर का आपण बघायला गेलो तर मार्केट ज्यावेळी ही रेंज ज्यावेळी मार्केटनं ब्रेकआउट दिला ना, त्याच वेळी सांगितलं होतं की मार्केटनं ब्रेकआउट दिलं आहे, मार्केट चांगलं आहे, मार्केट स्ट्रॉंग आहे, मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवू शकते. तिथून मार्केटमध्ये एक चांगली रॅली आपल्याला बघायला भेटते. तर करंटली जर का आपण बघायला गेलो तर करंटली हे जे स्ट्रॉंग नेचरमध्ये मार्केट जे अप डायरेक्शनमध्ये चाललं आहे वरती, तर याच्यामध्ये शॉर्ट करण्यापेक्षा थोडंसं मार्केटला बेंड होऊ द्या. मार्केट बेंड झाल्यानंतरनं मार्केटच सांगाल आपल्याला की हां आता आपण डाऊन साईडला किंवा साईडवे डाऊन साईडला जाऊ शकतो आहे. ओके, तर स्टील आपल्याला काही पण दिसत नाही आहे याच्यामध्ये. जर क्लिअर कट बाय ऑन डिपचं मार्केट दिसतं आपल्याला, तर त्याप्रकारे आपण ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण इंट्राडेवरती जर का आपण बघायला गेलो तर इंट्राडेमध्ये आपण मी सांगितलं होतं की इंट्राडेमध्ये जर का आपल्याला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनलं तर आपण प्लॅन करू शकतो शॉर्टिंगचा. बट ॲज अ पोझिशनल तरी आपल्याला लॉंग किंवा डीप ऑन बाय तर ही दोन स्ट्रॅटेजी आपण वर्कआउट करू शकतो. जर का आपण इंट्राडे बघायला गेलो तर मार्केट आज मॉर्निंगला याच्यामध्ये पॅनिकमध्ये अपसाईड गेला. पहिल्यांदा फ्लॅट ओपन राहिला, त्यानंतर अपसाईड गेलं, त्यानंतर परत मार्केट डाऊन साईड आलं. जिथं आपण लेवल मार्किंग केलं होते ऑलमोस्ट त्यापासून मार्केट डाऊन साईड आला, अगेन अपसाईड. ओके, तर ओव्हरऑल मार्केट चॉपी राहिलं आहे. थोडंसं रेंज बाउंड मार्केट होतं, मंथली एक्सपायरी होती, थोडंसं ट्रेंडिंग अपेक्षा होती, बट मार्केट ट्रेंडिंग नाही राहिला. थोडंसं मॉर्निंग सेशनला थोडे मोमेंटम आले दोन साईडला अप अँड डाऊन. त्यानंतर मार्केट बऱ्यापैकी फ्लॅट राहिला आणि लास्ट सेशनवर थोडीशी स्पाईक आली. ओके, तर ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये ट्रेंडिंग मार्केट कधी राहणार आहे, रेंज बाउंड मार्केट कधी राहणार आहे, तर एक सिग्नल मार्केटच आपल्याला देऊन जाते की हां आपण आता ट्रेंडी राहू शकतो. मी तुम्हाला पण बोललो होतं की ज्यावेळी मार्केट एका रेंजमध्ये बिहेव दाखवत होतं, इथं मार्केट एका रेंजमध्ये बिहेव दाखवत होतं, तर ह्या रेंज ज्यावेळी पण ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतील. ओके, इथून जर आपण बघायला गेलो तर ही जी रेंज आहे ना, तर हे रेंज ज्यावेळी पण ब्रेक होतील ना, त्यानंतर मार्केटमध्ये एक ट्रेंडी मोमेंटम येऊ शकते. इथून जर का तुम्ही बघायला गेला तर हे डाऊनला रिट्रेस केला आणि इथून मार्केटमध्ये ट्रेंड आला होता. तर इथं जर का आपण बघायला गेलो तर काय मार्केट दिसतं, तर ऑलरेडी मार्केट ट्रॅव्हल केलं आहे. जर का आपण बघायला गेलो इथून त्याच्या बॉटम प्राईसपासून जर का बघायला गेलो तर ऑलमोस्ट 23,350 पासून ऑलमोस्ट 24,100 आज मार्केट ऑलरेडी आपलं दररोज एक नवीन ऑल टाईम हाय तयार करते. तर 24,000चा जो सायकोलॉजिकलचा लेवल आहे तो पण मार्केटनं टेस्ट केला आहे आणि मार्केट ऑलरेडी एवढा मोठं रनअप घेतला आहे. तर दोन सिनारिओ याच्यामध्ये राहतील. एक तर मार्केट थोडंसं पॉज होऊ शकते, थोड्यासाठी वेट करू शकतो आहे. पॉज झाल्यानंतरनं जे मार्केट रेंज ब्रेक करेल त्या डायरेक्शनला मार्केटमध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा मार्केट जर का थोडंसं इथून डीपला आला, मार्केट इथून जर का थोडंसं डाऊन साईडला आला, तर बऱ्याच जणांना वाटेल की आता मार्केट क्रॅश होणार किंवा मार्केट पडणार. तर त्या लेवलला एका परफेक्ट लेवलला जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण त्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर हे दोन सिनारिओ आपण ह्याच्यामध्ये वर्कआउट करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, आजच्यासारखं जर का हाय ब्रेक केला आणि वर गेला, तर हे एवढं जास्त वर जाईल असं मला वाटत नाही आहे. ऑलरेडी मार्केटसाठी 24,214चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केट त्या लेवलला एक रेजिस्टन्स फेस करू शकतो प्लस मायनस 20-30 पॉईंट. पण याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर ऑलरेडी मार्केट मोठं रनअप घेतलं आहे. थोडंसं फ्लॅट होऊन दे किंवा थोडंसं पुलबॅक येऊ दे तर मार्केटसाठी हेल्दी राहील एक नेक्स्ट अपसाईड जर्नीसाठी. जर का आपण इथून जर का डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो तर कन्सिस्टन्स ह्याच्यामध्ये 4 रेड ग्रीन कॅन्डल तयार केलेत. तर एक प्रोबॅबिलिटी आहे की एखादी आपल्याला रेड कॅन्डल बघायला भेटू शकते. मे बी मार्केट जर का गॅप डाऊन झालं आणि आजचा डे हाय लोच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर एक तुम्हाला इनसाईड कॅन्डल बघायला भेटेल उद्याच्या सेशनमध्ये. किंवा मार्केट जर का सपोज आजचा हाय आणि आजचा लो जो आहे याच्यामध्ये जर का मार्केट ओपन राहिलं तर आपल्याला इनसाईड कॅन्डल बघायला भेटेल. किंवा मार्केट फ्लॅट ओपन होलं, वरती गेला किंवा गॅपअप मोठा झाला आणि डाऊन साईडला आला तर आपल्याला याच्यामध्ये एक रेड कॅन्डल बघायला भेटू शकते. ओके, तर बघू आपण कशाप्रकारे याच्यामध्ये प्राईस ॲक्शन वाईज आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का करंट सिनारिओ बघायला गेलो याच्यामध्ये तर एनी केस सपोज जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन झालं, चुकून जर का मार्केट आपल्याला 23,900 पासून 23,930च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट चुकून जर का 23,000
880चं लेवल ब्रेक केलं डाऊन साईडला आणि सस्टेन राहिला तरच ह्या कंडिशनमध्ये एक पॅनिक क्रिएशन येऊ शकते. आपण त्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो ॲज पर स्कॅल्पिंगसाठी. ओके, तर हे लोजपर्यंत एखाद्या वेळेस मार्केट यायचा प्रयत्न करू शकते. जर का मार्केट आपल्याला चांगल्या लेवलला सपोज चुकून जर का ह्या लेवलला मार्केट भेटलं जे की 23,718 पासून 23,745 किंवा 23,760 पासून 23,800च्या आसपास जर का मार्केट भेटलं, याच्यामध्ये जर का कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवलं तरी आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली गॅपअप झालं, चुकून जर का आपल्याला मार्केट 24,213-14च्या आसपास जर का दिसलं आणि निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तरच त्या कंडिशनमध्ये आपण पॅनिकमध्ये त्यामध्ये आपण शॉर्टिंग साईडला प्लॅन करू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये शॉर्टिंग साईडला प्लॅन बनत नाही आहे. डीप साईडला आला की आपण प्लॅनिंग बाय असं करू शकतो आहे. ओके, आणि जर का मार्केट जर का हे लेवल जर का ब्रेक केलं 23,880चा सस्टेन राहिला तर एक स्कॅल्पिंगमध्ये मिनिमम 23,840पर्यंत पण एखाद्या वेळेस प्लॅन करू शकतो. जर का मार्केट ह्या दोघांच्या मध्ये जर का राहिलं ओके तर एखाद्या वेळेस मार्केट साईडवे होऊ शकते किंवा मार्केट फ्लॅट ओपनला कन्सॉल्टेट केला तर त्यामध्ये एक मार्केट साईडवे मोमेंटम दाखवू शकते. तर होप तुम्हाला समजलं असेल. जर का तुम्हाला व्हिडिओ कंटेंट समजत असेल तर प्लीज लाईक करू शकता. यूट्यूब अल्गोरिथमला पण समजते की कंटेंट व्हॅल्युएबल आहे. ओके, जर का आपण बँक निफ्टीमध्ये जर का आपण आलो तर बँक निफ्टीला थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये एक आपल्याला डोजी टाईप ऑफ सिनारिओ याच्यामध्ये दिसतो. ओके, जर का आपण बँक निफ्टीला बघायला गेलो डेली टाईम फ्रेमला तर याच्यामध्ये आपल्याला एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न याच्यामध्ये दिसतो आहे. ओके, तर इथं आपल्याला एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न दिसतो आहे आणि काल पण आपण डिस्कस केलं होतं की एक 3 ग्रीन कॅन्डल बनलेत. एखाद्या वेळेस चान्सेस आहे की रेड कॅन्डल बनू शकते. तर सेम लाईक अ सिनारिओ याच्यामध्ये एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न बनत चालला आहे. कधी पण आत्तापर्यंत हिस्ट्री आपण चेक केली ज्यावेळी आपल्याला असं दिसतं आहे ज्यावेळी बँक निफ्टी मूवमेंट दाखवते त्यावेळी निफ्टी कुठं तर नखरा करतं आहे, ज्यावेळी निफ्टी मूवमेंट दाखवते त्यावेळी बँक निफ्टी नखरा करतं आहे. ओके, तर दोघांचं पण चालू आहे. याच्यामध्ये एकच कंडिशनला मार्केट स्ट्रॉंग आहे की इथं मार्केट पॉज घ्यायला ही एक हेल्दी कंडिशन आहे किंवा जर का मार्केट थोडंसं डाऊन साईडला जरी आला तरी काय अडचण नाही आहे. 52,000 किंवा 250 पासून 52,000 हे चांगलं बेस आहे. ह्या लेवलपासून पण एखाद्या वेळेस रिट्रेसमेंट अपसाईडला दाखवू शकते. तर इथं पॉज झाल्यानंतर जर का मार्केटनं ऑल टाईम हाय ब्रेक केला सस्टेन राहिला तर एक चांगली रॅली अपसाईडला कंटिन्यू करू शकते. ओके, तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो निफ्टी बँकसाठी तर याच्यामध्ये पण एक चांगली मोमेंटम अपसाईडला आली. थोडंसं पॉज व्हायला ही चांगलं गोष्ट आहे आणि पॉज झाल्यानंतर डे हाय जर का ब्रेक केला तर आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करायचा. जर का डे लो ब्रेक केला किंवा डाऊनसाईडला ओपन होऊन जर का अपसाईडला गेला तरी पण ह्या कंडिशनला आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा अपसाईडला ब्रेक ओपन झाला आणि जर का सस्टेन नाही डाऊन साईडला यायला लागला आणि डे लो जर का तोडला तरच त्या कंडिशनमध्ये आपण निगेटिव्ह प्लॅन करू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये जर का मार्केट हाय किंवा लो जे ब्रेक होतील त्या डायरेक्शनला मोमेंटम आपलं असलं पाहिजे. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर आजचा डे हाय जो आहे म्हणजे ऑलमोस्ट 53,200 ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहायला लागलं तर आपण एखाद्या वेळेस अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. मोठा गॅपअप झाला जर का मार्केट सस्टेन नाही राहिला मार्केट डाऊनसाईडला यायला लागला तर आपण डाऊनसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. हे जे लोज असतील या लोज जर का मार्केटने एखाद्या वेळेस ब्रेक केले आणि सस्टेन राहिलं डाऊनसाईडला तर स्कॅल्पिंगमध्ये पण एवढासा प्लॅन करू शकतो. अदरवाईज जर का डायरेक्टली मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला 53,361 पासून 53,555च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्याच्यापेक्षा बेस सिनारिओ हा राहील जर का मार्केट चुकून आपल्याला 52,000च्या आसपास जर का सायकोलॉजिकल नंबरला आला परत आणि 52,000 पासून 52,120च्या आसपास जर का आपल्याला भेटला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का ह्या लेवलला दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केटनं 52,360 लो डाऊनसाईडला ब्रेक केला आणि सस्टेन राहिलं तर ह्या कंडिशनला आपण पॅनिकमध्ये सेल ऑफ पण करू शकतो. ओके, आणि जर का ह्या दोघांच्या आजचा डे हाय आजचा डे लोच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर थोडंसं पॉज किंवा साईडवे राहू शकते. ऑलरेडी मार्केटनं मोठा रनअप केला आहे, मार्केट थोडंसं कूल होऊ शकते तर ते पण आपला पॉईंट ऑफ ॲक्शन असला पाहिजे. ओके, ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस असतील किंवा कुठला नवीन अपडेट असतील देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला अपडेट भेटतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.